गरजेचं नसेल तर 11 मधला एक पाठवा, 10 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळा असं आयोजन कमिटीचं सांगणं आहे प्लीज. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू या. बघा तुमची नावं माहिती नाहीत, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. चला कोकण किंग बघा सिरीज साठी फ्रीज आहे आणि तुम्ही जर अशी नावं दिली नाही, आमच्यापर्यंत पोहोचवली नाही, त्यांचे पण तुम्ही लहान पोरं बसले ना बाबा, काय करतो तू असा, मग आम्ही काय करतो नाव. चला अतुल मात्रे, सामना लगेच होईल. या सामन्यानंतर लक्ष द्या, या सामन्यातून जिंकणारा संघ विनर संघाशी खेळणार आहे. लक्ष द्यायचंय. पहिलं षटक घेऊन आलाय निश्चितच गोलंदाज कृष्णा, आणि कृष्णाला मात्र सफलता मिळाली आहे. सलामीची जोडीचा आपण विचार केला तर अनिकेत आणि सीड टोपण नाव वाटतं सीड. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे चिन्मय. सिद्धेश्वर मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालाय आणि पहिली विकेट मिळाली कृष्णाला. इथे आपण पाहतोय कोकण किंग आणि तर पंडित दादा गोवारी, आपण आमच्या व्यासपीठावर यायचं प्लीज. पंडित दादा गोवारी या आपण व्यासपीठावर. चिन्मय स्ट्राईकला आलाय. अनिकेत आणि चिन्मय ही जोडी मैदानामध्ये आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. चला पंडित दादा गोवारी या आमच्या व्यासपीठावर. इथे मात्र ऑस्ट्रेलियाच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. हो, खुलटप्प्याचा चेंडू, त्याला पूल केलाय, फाईन लेग क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू मारलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि चिन्मयच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार.
कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, इथे फटका सजवलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, परंतु चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. वन बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. सर्कलचं रेस्ट्रिकेशन आहे आणि त्या सर्कलच्या रेस्ट्रिकेशन मध्ये आपण चालू असलेला पहिला षटकाचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला कोकण किंग, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विघ्नहर्ता. आणि विघ्नहर्तानं मात्र फलंदाजी आली आहे आणि त्यामुळे मात्र फलंदाजी करत असताना सिद्धेश मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. परंतु इथे चिन्मयनं ती जागा भरून काढली आहे. चिन्मयच्या बॅटमध्ये 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. 2 फलंदाजांना चिरत मात्र चेंडू चालला गोळीच्या वेगानं सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. काय फटकेबाजी पाहायला मिळते, काय फलंदाजी पाहायला मिळते. चिन्मयच्या बॅटमधून 3रा चौकार पाहायला मिळतोय. हॅट्रिक चौकार पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीने धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या एकूण 16 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं ते कसं हाताळायचं हे कृष्णाने बघितलं, पाहिलं, हेरलं. सिद्धेशला बाद केला. परंतु विकेट जरी गमावलेली असली तरी चिन्मयने मात्र आपला विश्वास सोडला नाहीये. आपल्या विश्वासाला खरा उतरला आणि त्यानंतर मात्र 3 चौकार लगावले. आणि या कृष्णाच्या गोलंदाजीवर मात्र अक्षरशः आपली फटकेबाजी, टोळीबाजी दाखवली आणि त्यानंतर 3 चौकार लगावले आणि धावा वसूल केल्या. आता नवीन गोलंदाज येतोय मयूर चिमणे. संतोष सागर, मयूर, कृष्णा असे चांगले चांगले खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. चेंडूला फक्त दिशा दिली आणि दिशा देत असताना 1 धाव सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते अनिकेतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्ट्राईक दिली आहे चिन्मयसाठी. त्याला माहिती आहे चिन्मयची बॅट तळपते आणि चिन्मयची बॅट तळपत असताना आपण त्याला स्ट्राईक देणं, स्ट्राईक सोडणं फार गरजेचं आहे. आणि तेच करत असताना अनिकेतला आपण पाहिलं. हो, इथे पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण केली, परंतु एका धावेवरच समाधानित व्हावं लागलंय आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मयूर चिमणे एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडं बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाला खरा उतरणार का हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्वतःचं वैयक्तिक मैदान पाहायला मिळतं त्याचं आणि त्या मैदानावर गोलंदाजी करत असताना आता संधी मिळाली आणि संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज. इथे काय घडलं तर एक्स्ट्रा पॉइंटच्या वरतून चेंडू खेळून काढला, रिव्हर्स अटेंड केला आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेला गोळीच्या वेगानं. 4 धावांसाठी सीमारेषा ओलांडतोय आणि इथे 4 धावा मिळतात अनिकेतसाठी, 4 धावा मिळतात संघासाठी. धावसंख्या एकूण 22. ओहो, इथे काय घडलं तर 2 क्षेत्ररक्षकांना चकवा दिलाय. मिडविकेट क्षेत्राकडे आपण पाहिलं तर संतोष काय 4 धाव की 6 षटकार. 6 षटकार. तर अनिकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. जर चिन्मयची बॅट तळपते तर मी का थांबू. मयूरच्या गोलंदाजीवर षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या एकूण 28.
हो पुन्हा एकदा पुलचा फटका. दोन क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना पुन्हा एकदा चकवालतोय. वन बाउंड सीमारेषा गाठतोय आणि अजून एक मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 22 वर पोहोचली आहे, सॉरी 32 वर पोहोचली आहे. एक गडी बाद झालाय, स्वस्तामध्ये बाद झाला मिळवणे सिद्धेश, परंतु त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आहे चिन्मय आणि अनिकेतनं. आणि अशा रीतीनं दोन षटकांचा सामना. अजून एक चेंडू शिल्लक आहे, 2 षटकांचा खेळ संपला नाही अजून. एक चेंडू शिल्लक आहे आणि या षटकामध्ये मात्र 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडले दोन्ही फलंदाज. फुलटॉस आणि इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला चपराक लावली. इथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे आणि मिळेल 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळेल, काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंचा विचार केला ना अगदी टच मध्ये फलंदाज पाहायला मिळतात. मग अनिकेत असो, सलामीचा फलंदाज युनिट नंबर 3 निश्चितच चिन्मय असो, दोघांची फलंदाजी अगदी वाखाणण्याजोगी पाहायला मिळाली. आता नवीन गोलंदाज बघायला मिळेल. प्रशांत आलाय. हो इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि स्टँडवर आदळला. इथे मात्र चिन्मयला माघारी परतावं लागेल. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली. खरोखरच चांगला चेंडू होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये आला असता तर सीमा रेषा ओलांडली असती, परंतु देवाला नीती मान्य नव्हती आणि त्यामुळे मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाल्यानंतर स्टँडवर आदळला, बेस पडली आणि त्यानंतर चिन्मयला माघारी परतावं लागेल. चिन्मयचा विचार केला तर चांगली फलंदाजी केली, 3 चौकार लगावले, एकूण 13 धावांचं योगदान दिलं 5 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज हरेश येतोय. चला स्पीडअप करा. चार क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला पाहायला मिळतात. पुलचा फटका फसलाय. सागर चेंडूच्या खाली जज करतोय आणि अजून एक विकेट मिळेल. आल्या पावली मात्र माघारी परतावं लागेल. हरेश हा देखील डगआउटचा शिकार होतोय आणि 3रा विकेट गारद झालाय. पुन्हा एकदा विकेट मिळाली गोलंदाज प्रशांत वारेला आणि प्रशांत मात्र आपल्या कर्णधाराची जी जबाबदारी होती, कर्णधाराने जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार करत असताना प्रशांत मात्र 2 सफलता मिळवल्या. पहिला चेंडू विचार केला, सफलता मिळवली. दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळवली आणि आता मात्र हॅट्रिकच्या बोल्यावर पाहायला मिळतोय तो प्रशांत हा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रोहन. रोहन आलाय मैदानामध्ये. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हॅट्रिकच्या बोल्यावर गोलंदाज आहे.
रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, परंतु थर्ड मॅन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू गेला गोळीच्या वेगानं सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी आल्या मात्र फलंदाज रोहननं चौकारानं खातं खुलं केलंय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या एकूण 3 गडी बाद, 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं 42 धावा तब्बल फुटल्या गेल्या होत्या. 43 धावांचं आव्हान होतं. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता, परंतु अगदी थोड्या धावानं मॉर्निंग टायगर फोर्स हा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला. इथे मात्र चेंडूला स्कूप केलाय आणि चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राकडे 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा तब्बल लावल्या गेल्यात. मागच्या सामन्याचा मात्र स्कोर लेवल केलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 सफलता, दुसऱ्या 2 चेंडूवर 2 चौकार. आता अजूनही 2 चेंडू उरलेत. या 2 चेंडूवर काय घडते पाहायचं. फुलटॉस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु दुधारी तलवार प्रत्येक वेळेला चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये येईल हे सांगू शकणार नाही आहेत. परंतु निर्धाव चेंडू सुटकेचा निश्वास सोडला असेल पुन्हा एकदा प्रशांत वारेनं. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. 2 चेंडूवर 2 विकेट, 2 चेंडूवर 2 चौकार आणि 2 चेंडू निर्धाव. 8 धावा या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. 42 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित शेवटचं षटक असेल आणि त्या षटकामध्ये किती धावा येतील हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता चौथा गोलंदाज कोण असेल, नौका गोलंदाज ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल आणि तो गोलंदाजी कशी करेल हे पाहावं लागेल. कारण अनिकेत अजूनही तळ ठोकून मैदानामध्ये बसलाय. त्याला साथ देताना रोहनला आपण पाहतो, त्याने देखील 2 चौकार खेचलेत. सात चेंडू मध्ये 20 धावांची खेळी करणारा अनिकेत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावांवर खेळतोय. अजय भस्मा तर अजय आला गोलंदाजी मार्कवर. अजयच्या खांद्यावर जबाबदारी दिले. धावांवर अंकुश लावण्याची प्रयत्न असेल आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव अनिकेत साठी. लेफ्ट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि चांगली शैली पाहायला मिळते त्याच्याकडनं गोलंदाजी करत असताना. सुलक्षण भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतात. बऱ्याच कालावधीनंतर एक्सरसाइज करायला मिळते आणि 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव संख्येत भर पडते. 42 धावा मगाशी पाहिल्या, आता त्याच्यामध्ये 1 ऍड केल्यानंतर 43 धावा पाहायला मिळतात. चौथं षटक इनिंग मधलं शेवटचं षटक. इथे मात्र चेंडूला खोदून काढलाय. ब्लॉकचा चेंडू होता, परंतु एकेरी धावेनं समाधानीत मानावं लागले. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याला धाडलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ लॉंग ऑन च्या मधून सुरक्षित जागा पाहिली आणि त्यानंतर मात्र मिळाला 1 बॉन्स चौकार. रोहनच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद 48.
इथे मात्र स्वीप करण्याच्या नादामध्ये चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्राकडे. एकेरी धावेनं संघ पुढे सरकेल. धाव संख्या 49. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर मिळते आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा तर लागल्यात. या 2 चेंडूवर किती धावा येतात पाहायचे आहेत. अनिकेत स्ट्राईक एंडला. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सलामी वेळ आहे आणि तळ ठोकून बसलाय मैदानामध्ये. शेवटच्या 2 चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पूलचा फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. मयूर चेंडूच्या खाली होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या मस्तकावर दस्तक देत मारलाय षटकार. रोहनच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. शेवटचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे अनिकेतचा परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागलं. धाव संख्या एकूण अब तक 56 आणि 57 धावांचा पाठलाग करावा लागेल. राकेश सुरते यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी नाश्त्यासाठी आम्हाला 2 बिस्किट देखील दिलेत. गुड जॉब. अजून दुपार झाली नाही ना. तर योगेश नगर संघाला मी पुन्हा एकदा विनंती करतोय. आज सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला सामना खेळायचा आहे दुसऱ्या फेरीमध्ये आणि या दोन्ही संघांमधून जिंकणारा संघ लगेच आपण टॉसला हजर देखील व्हायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विघ्नहर्ता. तर पंडित दादा गोवारी आपण खेळत होतात. त्यानंतर आराम देखील केला परंतु व्यासपीठापर्यंत पोहोचले नाही अजूनपर्यंत. आपण या व्यासपीठाची शोभा वाढवा प्लीज. आपण लेजंड खेळाडू आहात. सामाजिक कार्यकर्ता आहात. नवोदितांना मार्गदर्शक आहात. विघ्नार्थात आपण क्षेत्ररक्षण लावायचं आणि त्याचबरोबर कोकण किंग आपण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु 4 षटकामध्ये 57 धावा सहजरित्या होतील का की या धावांचा पाठलाग करत असताना विघ्नार्थ संघ मात्र या धावा थांबवेल का. तर पंडिताच्या सोबत आपण आनंद भाईला पण पाहतोय. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या आमच्या व्यासपीठावर. नक्कीच या 57 धावांचा पाठलाग करत असताना आवाज असेल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूया. आमचे शिष्य ते समजत आहेत पण आम्ही शिष्य नाही आम्ही मित्र समजतो. आमचे मित्र आहेत जेडी आणि जेडीचा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. धन्यवाद भाऊसर एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आम्हाला मित्र समजताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायला भेटणं आणि प्रत्येक वेळेस तुम्ही काहीतरी शिकवलं त्यातून आम्ही सुधारत जाणं हा आमच्या मनाचा मोठेपणा. त्यामुळे गुरुची जागा ज्या माणसाकडून आयुष्यामध्ये जी गोष्ट शिकायला मिळाली त्यांची ती जागा हृदयामध्ये शेवटपर्यंत धरून ठेवणे आमचं काम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण विघ्नार्थ 11 पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावपलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 56 आणि विजयासाठी 57 धावांची आपण गरज पाहते. कोकण किंग्स 11 या संघाला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पाहिलं तर कामोठे क्रिकेटमध्ये मागील 9 ते 10 वर्ष क्रिकेट खेळणारे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बरीच वर्ष आपण जर पाहिलं तर
हे दोनही खेळाडू आपल्याला डिंगडॉंग 11 कामुटे या संघाचा भाग असताना पाहायला मिळाले. तदनंतर मात्र जाऊन या दोनही खेळाडूंच्या डोक्यामध्ये एक नवीन कल्पना आली आणि त्यांनी मात्र कोकणामधील मग रायगड मधील असतील रत्नागिरी मध्ये असतील हे खेळाडू घेऊन एक नवीन संघ तयार केला आणि या वर्षी आपल्याला कोकण किंग्स या संघाचा प्रारंभ या कामुटे कॉलनी मधून खेळताना पाहायला मिळाला आणि आज तो संघ आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय. सागर म्हात्रे आणि प्रशांत वारीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर म्हणून येताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतोय सन्मान्य श्री अजयदादा मुंडकर यांच्या या ठिकाणी स्पर्धेसाठी आगमन झालंय. दादा आपलं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. अजयदादा मुंडकर यांचा परिचय द्यायचं जर झालं तर या स्पर्धेसाठी बॉल सौजन्य आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. सागर म्हात्रेसाठी भन्नाट वेगानं चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. 57 धावांचा पाठलाग करत आहे. पहिला चेंडू डॉट दडपण असणारे कारण धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे गोलंदाजीवरती आपल्याला रोहन पाहायला मिळतोय. रोहनचा परिचय जर द्यायचा झाला तर इथून पाठीमागे माऊली 11 कामोटे संघामध्ये खेळणारा हा खेळाडू यावर्षी विघ्नहर्ता 11चा भाग असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक त्याच्या वाट्याला आले परंतु चेंडू इथे आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने जात असताना सागर मात्र सुरेख फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जात असताना आणि पहा पॅव्हेलियन मधून तिकडनं आवाज येताना पाहायला मिळतोय. पंच त्यांचा निर्णय देतील आणि चेंडू सीमा पार फरार झालाय. 4 धावात चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण सागरचं पाहायला मिळतंय. 4 धावा. या फटक्यानं आत्मविश्वास मात्र फलंदाजा नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. कारण बहुधा लेग साईडच्या बाहेर मोठमोठे फटके खेळणारा हा फलंदाज ऑफ साईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवायचा होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि स्वतःवरती नाराज आहे. प्रशांत वारी काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजांचा ताळमेळ फार महत्वाचा. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तू डाल डाल मैं पात पात. 3 चेंडूंवरती निस्तब्ध करून ठेवलंय. लगातारचे 2 डॉट आलेत. 4 चेंडूंवरती धावा फक्त आपल्याला 4च पाहायला मिळत आहेत. रोहनची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सागर मात्रेला 11 विक्राळ फटके खेळावे लागतील कारण 57 धावांचा पाठलाग करणं आव्हान मोठं असणार आहे. इथे यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळात वापरलं जाणारं ब्रह्मास्त्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः इथे फलंदाजांना थांबवून ठेवण्याचं काम केलंय. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. आणि प्रशांत वारी आता मात्र सामना करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज रोशनचा. प्रशांत वारीक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार फरार झालाय.
मोठा आघात केलाय. पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा चौकार, महत्वपूर्ण फटका आलाय. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 चेंडूंमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठमोठे फटके खेळावे लागतील. रोशनवरती शेवटच्या चेंडूवरती आक्रमण केले, परंतु रोशनची गोलंदाजी मात्र इथे महत्वपूर्ण राहिली आहे आणि धावफलकावरती तब्बल धावा आपल्याला 9 पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आत सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अजून तंबू मध्ये उर्वरित 10 विकेट्स आहेत. कशा प्रकारे आक्रमक फलंदाजी केली जाणार. आता सागरला स्टँड घेणं फार गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावेच लागतील, पर्याय दुसरा कुठलाही नसणार आहे. तर दुसरं षटक टाकण्यासाठी हरीश पाठारेला पाचारण केले. तेज तर्रार गोलंदाज फलंदाजी करत असताना काहीही करू शकणार नाही. पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता त्याला प्रशांत वारिकने दाखवला होता. आता हरीशचा सामना प्रशांतला सुद्धा करावा लागणार आहे. सध्या जरी नॉन स्ट्राईक एंडवरती असला तरी हरीशचा चेंडू फेस करावाच लागेल. सागर कशा प्रकारे कामगिरी करणार. कारण असं म्हटलं जातं को बेबी को बेस पसंद है और सागर को पेस पसंद है. आणि ती गोलंदाजी तो पेस हरीश पठारेकडे आहे. पहिला चेंडू रिव्हर्शिपचा अस्त्र. मी सांगितलं होतं सागर को पेस पसंद आहे आणि त्या पेसचा फायदा घेतलाय. फक्त कलात्मक पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम. चेंडू आर पार फरार सीमारेषा तोडून भेदून 4 धावा चौकार. तेरा धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्शिपचा अस्त्र. पंचांकडे बिग अपील आणि सागर मात्र खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करत असताना बॅट सोडून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूकडे असणं फार गरजेचं. अपील केलं होतं पंचांकडे, बॅटला ब्रश करून. अर्थातच एज लागली होती आणि यष्टीरक्षकानं झेल टिपला. सागरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येणार. सुशांत शेळके. सागर मात्रे यांची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळतील. परंतु हरीश पठारे पहिल्या चेंडूवरती सुशांत आणि चेंडू पहा इथे यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना अगदी सीमारेषेला जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत जो आवाज आपल्यापर्यंत भाऊ म्हात्रे सरांचा येत होता सीमारेषेच्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला पाहणी करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या चरणाजवळ जाऊन चेंडू माघारी आलाय. भाऊ सरांनी जर काहीतरी आशीर्वाद त्या चेंडू जवळ पाठवून दिला असेल तर त्याचा फायदा गोलंदाजाला होणार की फलंदाजाला होणार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार गरजेचं. 16 चेंडू आणि 44 धावांची गरज विजयासाठी असताना उर्वरित आता 15 चेंडू आणि गरज असणार आहे ती 40 धावांची. सुशांतसाठी चेंडू टाकलाय. पंचांनी बिमर घोषित केलाय. त्यावरती प्रशांतने इथे 1 धाव घेतली. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्री हिट असणार आहे. पंचांनी पहा आपला हात डोक्यावरती गरगर 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 फिरवलाय. उघडा डोळे पाहणी. येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फलंदाजीवरती प्रशांत वारिक.
फ्रीडचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट रावीचा फटका, एक धाव पळून पूर्ण केली आहे सुशांत वेगाने, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, फेकी सुरेख, 2 धावा कंप्लीट होणार काय? पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय, नॉट स्ट्राइक एंड वरती पंच कळवतायत ते विकेट आहे काय? फार क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नॉट स्ट्रायकर एंड वरती सुशांतला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे, कारण फलंदाज बाद असणार आहे. फार क्लोज कॉल होता. फ्रीडच्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव आली आहे. तर उर्वरित 14 चेंडू आणि 37 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, सामना अजून संपला नाही, कारण जुई गावचा टारझान मयूर चिमणे मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री सचिन पाटील पप्प्या का आदमी यांच्याकडून मयूरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज आले. आणि पंडित अण्णा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. वाहती गंगा आहे, गंगेमध्ये हात धुवून घ्या मयूर चिमणे, विनंती असेल. प्रशांत वारीक फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना तोपर्यंत चेंडूला अडवलंय. एक धाव तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं क्षेत्ररक्षण करत असणारा खेळाडू स्वप्नील दरेकर या नावाचा असावा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हरीश पटारे 5 चेंडू या षटकातील टाकलेत. अजूनही 13 धावा, 13 चेंडू 36 धावांची गरज मयूर चिमणेसाठी. हा चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. 13 चेंडू 35 धावांची गरज. आव्हान फार सोपं नाही, आव्हान फार अवघडही नाही, कारण मयूर चिमणे ती फलंदाजी करू शकतात, म्हणून एवढं मोठं प्राइज लावले. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हो हो, अंगाचा वेध घेणारा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. तू डाल डाल मे पात पात. आणि मयूर चिमणे हा चेंडू मात्र इथे खेळू शकले नाहीत. आता उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना बराचसा अवघड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धावा लागल्या, जिथे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर अर्थात तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालेत. प्रशांत वारीक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू फेस केलेत आणि 6 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठून काढल्यात. मयूर चिमणेने एका चेंडूचा सामना केलाय. डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळालेत. सागर आणि सुशांत तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलेत. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये सामन्याचं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन सागर गोलंदाजी मार्गवरती आलेत.
प्रशांतसाठी चेंडू टाकलाय आणि नक्कीच आपण पाहतोय ऑफ्टिकच्या बाहेरचा चेंडू असणार आहे, अर्थातच वाईड चेंडू असणार आहे, परंतु भन्नाट वेगानं चेंडू टाकलाय आणि प्रशांतला आपण पाहतोय डावकुरा फलंदाज ऑफ्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर कव्हरला प्रोटेक्शन लावण्यात आलंय, लॉंग ऑन लॉंग बॉक्स सजवलं गेलंय. स्क्वेअर लेगला सुद्धा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन आहे. फलंदाजी कशा प्रकारे केली जाणार? प्रशांत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. तेज तरार अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा करत असताना या चेंडूवरती प्रशांतला अक्षरशः निस्तब्ध करून ठेवलंय. डॉट डिलिव्हरी आली आहे आणि सागरनी गोलंदाजीची सुरुवात जरी पहिला चेंडू वाईट टाकला असला तरी या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा बहाल केलाय. पुन्हा एकदा आणि हा चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख परफेक्ट पिचिंग पाहायला मिळते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. जसे जसे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत जातील तसं तसं नॉन स्ट्राईक एंड वरती उभ्या असणाऱ्या मयूर चिमणेवरती दडपण येणार आहे, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता मयूरला घेणं फार गरजेचं असणार आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, ते फटके खेळावे लागणार आहेत. सामना अजूनही हातामधून सुटला नाही. या 10 चेंडूंमध्ये 34 धावा करायच्यात, म्हणजे 5 मोठ्या हिट येणं फार गरजेचं. आता मात्र आपण पाहतोय ऑफ्टिकच्या बाहेरचा चेंडू, ऑफ्टिकच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जास्त आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि वाईट चेंडू आलाय. 10 चेंडू 33 धावांची गरज. मयूर चिमणे नॉन स्ट्राईक एंड वरती किती वेळ उभा राहणार? डॉट चेंडू पाहायला मिळते. या षटकामधील 3 डॉट चेंडू आपल्याला प्रशांत वारिकच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मयूरकडे स्ट्राईक येणं फार गरजेचं. समालोचन कक्षामधून कंटिन्यू आपण पाहतोय चर्चा, मयूरला स्ट्राईक वरती येणं फार गरजेचं. तिथे पाहायला मिळते आपल्याला एक धाव आली आहे, दुसरी धाव घेतली जाणार का? क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते आणि या 4थ्या चेंडूवरती आपल्याला एक धाव येताना पाहायला मिळते. आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 8 चेंडू आणि 32 धावा. चेंडू शिल्लक राहिलेत 8. एकमेकांची पडली गाठ, कोण कोणाची लावणार वाट? मयूर चिमणे की सागर, सागर की मयूर चिमणे? काय घडणार, काय बिघडणार? येणारे 8 चेंडू 32 धावा. सामना चित्त थरारक मूड मध्ये. आतापर्यंत डावखुरे हाताच्या फलंदाजावरती आक्रमक ठरलाय सागर. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेणारा चेंडू, चेंडूला फक्त हवा घालण्याचं काम. एक धाव आली आहे. 7 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ऑफ्टिकच्या बाहेर आणि वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. संजय म्हात्रे मामा यांच्याकडून डिसिजन येतोय. आता उर्वरित 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. हो हो, काय चेंडू पाहायला मिळतोय. मयूर चिमणे नॉन स्ट्राईक एंड वरती उभा असणारा शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. पुढच्या ओव्हर मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहायचं काम करावं लागेल.
6 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला योगेश नगर संघनायक विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचे. ही मॅच झाल्यानंतर यातून विजय होणारा संघ त्यांच्या सोबत योगेश नगर हा लगेच मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे संघनायकाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे, वेळेची पाबंदी असणार आहे. आणि पहा या स्पर्धेतला आतापर्यंत सगळ्यात मोठं प्राइज मयूर चिमणेसाठी लागलंय. सन्मानित सचिन पाटील पप्या अकादमी यांच्याकडून मयूरनी जर हा सामना जिंकून दाखवला तर तब्बल 5,000 रुपयांचे कॅश प्राइज आले. ओ हे हरी, हे जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ? ये डोलांची पाणी आ गया. मयूर चिमणे आउट, मैदानाच्या बाहेर. क्लीन बोल. घरटा अगदी जाळून पुळून टाकण्याचं काम केलंय. फर्निचर डिसमिस झाले. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. दैवत मात्रे या आपण आपणास विनंती असेल. फलंदाज या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी सकाळपासून पिचचं काम असेल, मैदानावरती कुठलंही काम असेल, ज्यांनी अगदी फार कष्ट घेतले आमचे सन्माननीय मित्र गिरीश चिमणे यांचं सुद्धा आगमन होतंय. बाबू नवीन फलंदाज. चेंडूला फक्त हवा घालण्याचं काम, परंतु वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच घोषित करतील. 5 चेंडूंमध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे. शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. पुनश्च एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाला चुकी करण्याचं काही कारण नाही. चुकी फार महागात पडू शकते. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने 6 चेंडूवरती 6 षटकार मारलेले आहेत. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू येत असताना लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मैदानाच्या आतमध्ये अर्जित केली जाईल. सामन्यापासून फार दूरवरती आपल्याला कोकण किंग्स 11 संघ येताना पाहायला मिळतोय. उर्वरित आता 4 चेंडू आणि 27 धावांची गरज. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अगदी यष्ट्यांवरून भन्नाट वेगाने चेंडू आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. प्रशांत वारिकचा बॅटिंगचा फॉर्म इथे आपल्याला पूर्णतः मंदावलेला पाहायला मिळतोय. नव्हे तर अगदी बॅटचा आणि बॉलचा संपर्क सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत नाहीये. आता संपर्क आलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना 1 2 3 4 बाउन्स जातोय. परंतु दिवा विझण्याच्या आधी जी फडफड आपल्याला पाहायला मिळते, दिवा विझण्याच्या अगोदर फार जोर जोरामध्ये फडफड करतो आणि मग तो विझतो. तसंच काहीच वातावरण मैदानाच्या आतमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. कोकण किंग्स 11 हा संघ अगदी पराभवाच्या उंबरट्यावरती असताना इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर फार वेळाने बॅट मधून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. इथे बॅटची अप्पर एज आपल्याला येताना पाहायला मिळते. स्वप्नील दरेकर चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव इथे येते. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
मॅच संपल्यानंतर चिन्मय यांना विनंती असेल, चिन्मय मॅच झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. योगेश नगर संघाचे संघनायक दैवत मात्रे आमच्या सोबत जोडले गेलेत. मोठा फटका, चेंडू आकाशाचा वेध घेतोय, स्वतः क्षेत्ररक्षक झेल घेत आहेत आणि ते फलंदाज बाद होत आहे. चला या चिन्मय, आणि आपण पाहतोय विघ्नहर्ता वॉरियर्स हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरी खेळण्यासाठी मात्र आपण पाहतो योगेश नगर संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. चिन्मय या चला.